आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वा बोल ना, काय केलं तू हे? काय केलं? मंगळसूत्र आहे माझं सौभाग्य आहे। आणि एका स्त्रीच्या नजरेत मंगळसूत्राची किंमत काय असते हे मी तुला वेगळं सांगायची गरज नाही। तरी बी तू हे का गेलंस पा? मी झोपलेले असताना माझ्या गळ्यातनं मंगळसूत्र काढलंस। मग कधी काढणार तू सांग? आणि हे कसलं आलंय मंगळसूत्र? हे मंगळसूत्र आहे? आहा, मणी असतात ना, मणी नुसते त्याचा असा धागा होता तांबडा। मंगळसूत्र ते असतं जे देवा ब्राह्मणांच्या समोर त्यांच्या साक्षीनं सच्च्या मनानं आई वडिलांच्या परवानगीने जेव्हा एक नवरा आपल्या बायकोच्या गळ्यात बांधतो ना, ते असतं मंगळसूत्र। हे जे बांधलंय ना, हे मंगळसूत्र खरं नाही, खोट आहे, खोट। तू जे बांधलं होतं ना, ते ओझ होतं, ओझ। तुझ्या गळ्यात नाही, माझ्या डोक्यावर तो ओझ होतं, ओझ। ते मी काढून टाकलं। आणि आता तू मला आली याचा जाब विचारायला? तुला लाज नाही वाटली? अगं, ज्यांच्या घरात आपण अन्न खाल्लं, ज्यांनी आपल्या डोक्यावर छप्पर दिलं, ज्यांच्या घरात आपण चाकरी केली, नोकरी केली, त्यांच्या घरची सून व्हायचं स्वप्न बघत होतीस तू? बघितलं ना, स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना, ही मोठी माणसं सून म्हणून कधी तुझा स्वीकार करणार नाहीत। बघितलं ना? मला पटतंय तुझं पा, समजा पटतंय। पण बा, माझ्या मंगळसूत्राची किंमत तू नाही ठरवू शकत। अरे देवा, मी आधीच आदित्य सरांना मनोमन माझा नवरा मानलाय। तूच बघ ना बा, तू माझा जीव घ्यायचा प्रयत्न केलास तेव्हा सुद्धा आमच्या नात्यातनं मी माघार नाही घेतली। तरी बी तुला का कळलं नाही की हे मंगळसूत्र माझ्यासाठी किती महत्वाचं आहे ते? हे मंगळसूत्र महत्वाचं आहे? हे महत्वाचं मंगळसूत्र आहे? अरे खोटे, खोट। जसं तुमचं नातं खोटं ना, तसं हे मंगळसूत्र पण खोटं। ज्या दिवशी मी तुला विष दिलं ना, त्याच दिवशी तू का नाही मेलीस? म्हणजे तुझ्या सारख्या पोरीला जन्म देऊन मला आता पश्चाताप होतोय। खरं तर ना, माझं चुकलं बरं का। म्हणजे त्या दिवशी तुला विष देण्याच्या ऐवजी मीच विष घेतलं असतं, मरून गेलो असतं ना, तर बरं झालं असतं।